खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा यांना अटक। नगर परिषद इमारत भ्रष्टाचार प्रकरणी झाली कारवाई। आयबीएन लोकमतचा दणका। वसईतल्या आशीर्वाद प्रार्थना केंद्राच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी घेतला ताब्यात। भोंदूबाबा सेबेस्टियन मार्टिनवरही लवकरच कारवाईची शक्यता। राज्यभरातल्या एमआयडीसीला आता थेट धरणातून पाणी नाही, प्रक्रिया केलेलं पाणी वापरावं लागणार। राज्य सरकारचा निर्णय। रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर बंद असलेल्या हैदराबाद युनिव्हर्सिटीचं कामकाज पुन्हा झालं सुरू, पण रोहितला न्याय मिळवण्याच्या मुद्द्यावर उपोषणकर्ते अजूनही ठाम। जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेवरून भाजप आणि पीडीपीमध्ये तणाव कायम। बैठकीनंतरही महबूबा मुफ्ती यांचा सरकार स्थापनेबाबत निर्णय नाही। मुंब्र्यातून कामानिमित्त दुबईत गेलेला मोहम्मद रफिक शेख आयसिससाठी काम करत असल्याचं झालंय उघड। दुबई पोलिसांकडून मोहम्मदची रवानगी NIA-कडे। सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये तिहेरी बॉम्बस्फोट, किमान 60 जण ठार झाल्याची भीती। इस्लामिक स्टेटनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी। शिया मुस्लिम बहुल भागात घडवण्यात आले स्फोट। आणि कोल्हापुरात ठसकेबाज लावणीचा विश्वविक्रम। तब्बल 573 नृत्यांगणा ढोलकीच्या तालावर थिरकल्या। सनी देओलच्या घायल वन्स अगेनचं प्रमोशन जोरात सुरू। 5 फेब्रुवारीला येतोय सनीचा ॲक्शन पॅक्ड सिनेमा।